देशभरामध्ये वक्फ सुधारणा विधेयकावरनं चर्चांना उधाण आलेलं आहे। लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर देखील झालेलं आहे। आता या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डावर गैरमुस्लिम लोकांची वर्णी लागणार का असा सवाल आता विचारला जातोय। महत्त्वाचं म्हणजे हा सवाल विचारल्यावर MIMच्या इम्तियाज जलील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफरच देण्यात आलेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मोदी साहेबांना प्रश्न विचारतो का मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्च्युअल्स नाही आहे का? तुमच्यापेक्षा जास्त चांगले इंटेलेक्च्युअल्स आहे समाजामध्येही, त्यांना तुम्ही सामील करा ना याच्यामध्ये। आणि असंच तुम्ही करणार असेल तर इम्तियाज जलीलला तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये घेणार का? तिरुपतीचा जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे का नाही? इम्तियाज जलील यांनी सरकारला हा सवाल केल्यानंतर भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी जोरदार टीका केली। त्यासोबतच संजय केनेकर यांनी इम्तियाज जलील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफरच देऊन टाकली आहे। भारतीय जनता पार्टीत येऊन जाऊ, भाजपमध्ये येण्याची जलील यांना ऑफर देत आहे। हिंदुत्वाचे विचार स्वीकारले, हिंदुत्वाचं हाच तर देश आहे ज्यांनी राष्ट्रपती या देशाचा मुस्लिम समाजाचा केला। बरं, तुम्ही त्यांना म्हणताय की तुम्ही भाजपत येऊन जा, म्हणजे तुम्ही ऑफर देताय का जलील यांना? नाही, भाजपत ऑफर यायचा नाही, त्यांनी हिंदुत्वाचे विचार स्वीकारून घ्यावं। भाजपात येणंच म्हणजे हिंदुत्वाचे विचार स्वीकारणे। वक्फ सुधारणा विधेयक आता दोनही सभागृहात मंजूर झालंय, त्यावरून देशभरात मोठी चर्चा रंगली आहे। त्यासोबतच दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत। या सगळ्या गोंधळात भाजपच्या संजय केनेकर यांनी इम्तियाज जलील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आणि अनेकांच्या भुवयाच उंचावल्या। भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी इम्तियाज जलील यांना जर तुम्ही हिंदुत्वाच्या संस्थेमध्ये जर यायचं असेल तर थेट भाजपमध्येच या असं या ठिकाणी आमंत्रण म्हणजेच एक ऑफर दिलेली आहे। त्यामुळे या ऑफरनंतर इम्तियाज जलील यांना हिंदुत्वाची ऑफर देण्यात येत आहे आणि पक्षामध्ये प्रवेश करा असं त्यांना थेट ठणकावून सांगण्यात येत आहे। त्यामुळं एकीकडे हा वाद धार्मिकतेकडून कुठेतरी पक्षापर्यंत पोहोचत चाललेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।